उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय। या अर्थसंकल्पात त्यांनी भक्ती, संस्कृती आणि विकासाची त्रिसूत्री हाती घेतल्याचे दिसून आले। पाहुयात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील त्रिसूत्री कशी आहे या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्रिसूत्री भक्ती, संस्कृती आणि विकासाचं भार। विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं ध्येय। महाराष्ट्राचा 81वा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलाय। अजित पवारांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत सादर केलेला हा 11वा अर्थसंकल्प आहे। 7 लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी भक्ती, संस्कृती आणि विकासाच्या त्रिसूत्रीचा संकल्प सोडलाय। शिवराय नजरकैदेत होते तिथं आग्र्यात स्मारक उभारण्यात येणार आहे। पानिपतमध्ये मराठा शौर्याचं स्मारक उभारणार। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचं स्मारक उभारणार। कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणची स्थापना करण्यात येणार आहे। रामकुंड, गोदातट, काळाराम मंदिर विकसित करणार। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। अशा सगळ्या घोषणा करतानाच अजित पवार यांनी संस्कृतीची कास धरत मराठी भाषेसाठीही मोठ्या घोषणा केल्या। 3 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा होणार। 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल। मराठी भाषेतील संशोधन, अनुवाद कार्यासाठी विशेष निधी देणार। मराठी भाषेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे। दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल। महत्त्वाचं म्हणजे भक्ती आणि संस्कृतीसाठी अर्थसंकल्पात विविध योजना आणि उपक्रमांची घोषणा करतानाच राज्याच्या पायाभूत विकासासाठीही अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। राज्यात 40 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य। 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र उभारणार। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट। नवी मुंबईत नाविन्यता इन्व्हेन्शन सिटी उभारणार। 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू होणार। 5 वर्षात 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग पूर्ण होणार। येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। येत्या 5 वर्षांमध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। एकूणच अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना भक्ती, संस्कृती आणि विकासाची त्रिसूत्री हाती घेतल्याचं दिसून आलंय। मात्र अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणा फक्त घोषणा न राहता त्या प्रत्यक्षात यायला हव्यात अशी अपेक्षा आता केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।